माझं नाव आहे आदित्य. अरे आवाज नाही आला रे. एक कोणाला फुटबॉल खेळायला आवडतं? मी टाक. Now we have 1, 2, 3, 4. Today's squad. Okay, let me see. अरे बोल ना, स्टोरी सांगतोस. ओके. पांडवकालीन खांब. काय बनायचं तुला? Okay, welcome to Jeep. इथं बघा, हा इयत्ता 4थीचा वर्ग आहे. इथे हे स्वयंपाक रूम आहे. हे सरांचा फोटो. Now we have 1, 2, 3, 4, 5, 6. Whoa, 6 people. 6 people. Yeah, I just need warm up. My bike is warm enough. You need warm up, not I need warm up. Bike doesn't need warm up. This is what Sid has to say. This is what record हो रहा है ना, ये कि नहीं हो रहा है? हो रहा है ना. मैं बोला दिस इज व्हाट सिड हैज टू से कि मेरे को वार्म अप होना जरूरी है. हाँ, लेट देवेश टेक अस अहेड. लेट हिम डिसाइड वेयर टू स्टॉप. ठीक है, इसको निकलने का जगह दो रे. This is today's squad. Okay, let me see if I remember names of everyone. Okay, this is Jeet. This is Sagar. Jeet is on a Hornet. It's a Honda Hornet. Oh, this look friendship. Look. This is Sagar's new. Oh, Sagar, you want to say something? Finally made it. Finally bought a new bike. Yeah, एक साल हुआ आज. आज 1 साल हो गया. Exactly. But you wanted to buy a GT, na? So why Hunter? घाई में. Yeah. So people घाई मत करो. Wait for your dream. But I know you will buy your bike. Sagar is one of our very old subscribers. Like the last video you were in, you gave me this sketch. Yeah. You know, I remember very well. Don't worry. Then we have Vineet, who also bought a new bike. Yes. Which is Himalayan. This is 400, na? 450. This is 450 Himalayan. Today's vlog is also made by Vineet. It is this camera only. Everything. This is video is sponsored by Vineet. Sponsor 101. Then we have Devesh.
who is one of the oldest subscribers, who's riding the RTR 180. This is अरे बाबा, this is that guy who makes the first video वाला कॉम. And ये हमारा क्या बोलते हैं, पिछला रेड स्क्वाड का बॉडी बिल्डर है ये, है ना. इसका पोस्ट देखा तुम लोग रिसेंटली इंस्टाग्राम पे, फुल अबाउट एवरीथिंग अबाउट वर्कआउट. एंड ही इज गॉट एक साल हो गया ना तेरा भी बाइक को? नहीं, 2 साल. 2 years. He's also, so this ride I feel is more of a new bike ride. Everyone 1, 2, 3. You also got new bike, or what? This is also new. So everyone is like riding their new bikes and new ride. ठीक है, we have come to some hotel to have breakfast. मस्त गणपति बप्पा का फोटो वोटो है उसके ऊपर, तो अच्छा खाना रहेगा ऐसे मेरे को लग रहा है. And this is GP. Let's go inside. I did not get your name. What's your name, bro? Gaurav. This is Gaurav. अरे fuck, मैं खुद का नाम कैसे भूल सकता है? एक और गौरव before एक GTA 6. एक और गौरव है हमारे साथ. Fuel up. Everyone is trying to fuel up. Then we are going to explore a new spot. Not a new spot. It's been a spot on my vlog before, but we're going there again. Okay, this is Ekveera Mata Mandir, where we are going out. And Vineet, you lead. ठीक है? लास्ट रे, लास्ट. सागर, तू इसके पीछे रे. सागर इसके पीछे रे. तू सागर के पीछे रे. You be behind him. नहीं, I'll be between you and then Vineet. Okay. चलो, let's go. You go behind him. This is a beautiful route. We're climbing up.
And here we are. इधर रुकते ना हाँ कचरा देखना कितना किया इधर पब्लिक है. दिस इज सेम स्पॉट. अरे यार वापस तोड़ दिया मैंने. एक्साइटमेंट में तोड़ देता मैं उसको. ड्रोन लाता तो मजा आता. उफ तेरे पास ड्रोन है. ओह तू लेके क्यों नहीं आया. तेरे को पता नहीं मेरे साथ आएगा तो यू नेवर नो व्हाट यू एक्सपेक्ट. डीजे आई था हम लोग के पास. पार्क. ओके कौन कौन नहा के आया. मंदिर किसको जाने गए. सब लोग हंस रहे. देखो शी स्टिंकी राईड. चल सागर आपण जाऊन येऊया देवात. नाही देवात बाहेरूनच असं करू. इकडूनच करूया काय. एकविराई तू डोंगरावरी. हां ते पण आहे ना. वो कोणचं आहे. बंद आहे वाटतं. भुवनेश्वरी माता मंदिर. आणि हे एकविरा आहे ना. स्टोरी सांगतोस तर. स्टोरी जर तुला आवडते तर बोल ना. काय स्टोरी आहे या एकविरा देवीची. इथे पांडव आले होते. हां तर इथे एकविराई होती ना. हां त्या आईने सांगितलं की 5 पांडवांना एका रात्रीत मंदिर बनवून टाका. हां पांडवांना जमलं नाही तर आई एकविराईला राग आला. तिने मंदिर पूर्ण उद्ध्वस्त केला आणि सगळे अवशेष भेटले ना. हे डोंगराच्या खाली खाली मिळाले. मग गावातल्यांनी परत बांधलं ते. परत बांधले. अच्छा सुना क्या सब लोग. 5 पांडव बांध नहीं पाए एक रात में इधर मंदिर. तुझं नाव काय. प्रणव. प्रणव कुठे राहतोस तू. पुणाडे. इकडेच म्हणजे पुणाडे गाव आहे खाली. आणि तुझं नाव काय. माझं हर्षद. हर्षद आणि प्रणव आम्हाला इकडे भेटलेत. हे लोक आम्हाला स्टोरी सांगतायत इकडच्या देवयाची. तुला कोणी सांगितली स्टोरी. मला म्हणजे इथे लोक बोलत होते. बोलतात म्हणजे आजी आजोबांनी सांगितलं. Okay, we are going to another small temple which is down there, and all the boys are following it. This is too wide, man. Okay, so let's go down and explore this other side of the temple. This is Sagar's first ride. Sagar, I'm so happy that this is your first ride ever, na? And with jeep. This is your first ride ever, no? Like proper ride. Yeah. Wow. And I'm vlogging, so it's going to be forever there on YouTube. Yeah. I'm gonna watch this after 5 years. 5 years. I'm gonna watch this after 5 years. कैसा है देख. क्या दिखा दे. ये होता है मालूम है क्या. वो देते हैं ना बलि देते हैं ना. बलि का मुर्गा. ओके. पांडवकालीन खांब. एकविरा देवी इंद्रायणी डोंगर कळंबुसरे येथे वास्तव्यास असताना या डोंगरावरती एकविरा देवीचे देवळाचे बांधकाम 5 पांडवांनी चालू केले. एका दिवसात देऊळ 5 पांडवांना पूर्ण करता आले नाही. देवीने रागाने देवळाचे बांधकाम उद्ध्वस्त केले व देवळाचे अवशेष आजूबाजूच्या परिसरात आढळून येतात. त्यातील एक हा देवळाचा पांडवकालीन खांब आहे. हा
हा खांब इंद्रायणी डोंगरावरती एकविरा देवी व 5 पांडव या ठिकाणी वास्तव्यास असल्याची साक्ष देते. सौजन्य इंद्रायणी एकविरा माता ट्रस्ट. रेड बाय मिस्टर जीत जगताप. Okay, we are going down now. Riding back. बोलो, वो स्लो, ज़्यादा फास्ट, घाई मत कर, आराम से. Might not look that steep on the video, but it's really steep, and Sagar is riding for the first time, so not riding for the first time, but yeah, doing something like this for the first time. Well, I'm proud of him. He's doing great.
मेरा दोस्त लोग है सच्ची. ए इकडे ये ना. ए एक पोरा कोणतरी इकडे ये ना. अरे इकडे ना. ए शाळा आहे इकडे तुमची कुठे हीच. मग तुमचे सर कुठे आहेत. बॉयज पार्क समवेअर अराउंड. ये नीचे पार्क करते क्या. हाँ बाहर ही पार्क करते ना. क्या है ट्रक वक आता है ना इधर इसके लिए सीधे ट्रक्स आता है ना. थोड़ा अंदर का साइड पे पार्क करो. थ्रो फक्त जोरात कर. ये रस्ते वस्ते पे मत जाओ. काय बोलतो. हाँ काय बोलतो. हे काय दाखवतो रे पोरांना तू इकडे. मी हेल्मेट शिकवतो. हेल्मेट शिकवतो त्यांना तू. माहिती दाखवतो कसं. हे तुम्हाला काय हेल्मेट नाही माहिती काय. माहिती आहे ना. ना ताली द्या मला ताली. ताली द्या ना जोरात सगळी. जोरात ताली द्या ना. जेवले नाही वाटत तुम्ही. काय कोण नाही कोण कोण आवाज यायला आवाज नाही येते कोणाचा. काय एक एक अरे एक नंबर. एक 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 अरे आवाज नाही आला रे. एक काय बनायचं तुला बोल ना. चल लाजतोस तू. मग तू लाजरा बनशील. तुला काय बनायचं आहे. पोलीस. पोलीस. अरे बाबा बाबा बच के रहना पडेगा अपने को इससे. तुला काय बनायचं आहे. डॉक्टर. हां डॉक्टर. डॉक्टर. कसला डॉक्टर बनणार तू. कसला डॉक्टर बनणार बोल ना. दाताचा डॉक्टर बनणार डोक्याचा डॉक्टर बनणार. तुला काय बनायचं आहे. पोलीस. तुला काय बनायचं आहे. काय बनायचं तुला. मोठं बनून काय बनायचं आहे. पोलीस. पोलीस कोणला सगळे पोलीस आहे तिकडे. तुला काय बनायचं आहे. रायडर. रायडर. इकडे ताली ताली दे ताली दे. अरे ये मी बाईक देईन तुला. ये ताली दे मला पटकन. रायडर बनायचं तुला का. काय नाव तुझं. गौतम. नाम भी गौतम है उसका. देख माझं नाव काय माहिती आहे का. गौरव. ओके वेलकम टू जीपीज ब्लॉग. ऑन दिस राईड टुडे वी आर हिअर ॲट सर या गावाचं नाव काय. चिरनेर. चिरनेर ना. हे उरण तालुक्यामध्ये येतं हां. आणि उरण तालुका हा नवी मुंबई या विभागात येतो राईट. आणि जिल्हा रायगडमध्ये. तर या गावात एक अशी एक शाळा आहे ज्याच्यात 236 आदिवासी कम्युनिटीमधले मुलांना शिकवलं जातं. आणि मी जेव्हा पण या रस्त्यावरती राईड करायचो नाही तर समजा मी अलिबागला जाताना मी हे दरवेळेस नोटीस करायचो की इकडे ना संडेला पण खूप पोरं खेळताना दिसतात. मी स्कूलमध्ये संडेला का पोरं येतात हे माझ्या डोक्यात एक क्युरिओसिटी असायची. जस्ट बिकॉज वी आर डुईंग दिस राईड टुडे आय थॉट वी शुड स्टॉप अँड गो अँड आस्क अँड माइट बी डू समथिंग लाईक जस्ट फॉर अवेअरनेस ऑफ ऑन दिस व्लॉग. आय थॉट आय वुड डू समथिंग लाईक दिस. तर आज आपण इकडे आलो आहे आणि आज आपण सरांना भेटलो आणि त्यांची मुलाखत घेतो आहे की ही स्कूल ॲक्च्युली काय आहे. आणि सर आपल्याला सांगणार आहेत. सर तुमचं नाव सांगा आम्हाला. आणि नमस्कार सर. माझं नाव अप्पासाहेब गजराव मोरे आणि मी या ठिकाणी मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे. जवळजवळ आज 20-22 वर्ष झालं मी या ठिकाणी कार्यरत आहे. आणि ही जी शाळा आहे ती आश्रमशाळा या प्रकारामध्ये मोडते. आणि या ठिकाणी 1ली ते 7वीपर्यंतचे वर्ग असून मराठी मीडियममधून या मुलांना शिक्षण दिलं जातं. ही श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर संचलित ही अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा चिरनेर या ठिकाणी ही आज जवळजवळ 2003पासून आजपर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. आणि आज या ठिकाणी सर्व मुलांना एक मोफत शिक्षण दिलं जातं. एक त्यासाठी शासनाचा देखील आर्थिक सहाय्य उभा केलं जातं. त्याच्यामध्ये आदिवासी विकास विभाग यांच्या माध्यमातून आदिवासी विकास प्रकल्प पेन याच्या अंतर्गत ही शाळा येते.
म्हणजे यामध्ये निमशासकीय शाळा मध्ये हा प्रकार मोडला जातो, आश्रमशाळा. त्याच्यामध्ये मग दोन्ही या ठिकाणी मुलं आणि मुली ह्या दोघांचं या ठिकाणी वसतिगृह आणि शाळा हे दोन्ही विभाग या ठिकाणी चालले जातात. आणि आज आपल्या आश्रमशाळेमध्ये 116 मुलं आणि 120 मुली या ठिकाणी मोफत शिक्षण घेत आहेत. यामध्ये आपल्या रायगड जिल्ह्यामधील पेण, पनवेल आणि उरण तालुक्यातील मुलं या ठिकाणी आज शिक्षण घेत आहेत. आणि आज सर्व 1 ते 7 वर्गासाठी 7 शिक्षक आहेत. त्याचप्रमाणे अधीक्षक म्हणून एक वसतिगृहासाठी अधीक्षक म्हणून अधीक्षक प्रमुख आहेत. त्याचप्रमाणे या मुलांचं वसतिगृहात इथंच असल्यामुळं त्यांच्या जेवणाची राहण्याची व्यवस्था देखील याच ठिकाणी केली जाते. आणि त्यासाठी मग स्वयंपाक बनवणं असेल, साफसफाई असेल, यासाठी जवळजवळ 6 कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांना बहुउद्देशीय कर्मचारी देखील बोललं जातं. त्याच्यामध्ये स्वयंपाकी, मदतनीस, कामाटी अशा प्रकारचे कर्मचारी या ठिकाणी आहेत सध्या. आणि आत्ता सध्या आता एप्रिलचा महिना आहे आणि पहिलं अगोदर शाळेचं टायमिंग साधारण 9 ते 4 होतं, परंतु आता शासनाच्या काही सूचनेनुसार आता 11 ते 5 असं ह्या शाळेचं टायमिंग चालू झालेलं आहे. आणि ॲक्च्युली ह्या शाळेचं म्हणा वसतिगृहाचं कामकाज सकाळी पहाटे 6 वाजून सुरू होतं. 6 वाजता मुलांना उठवलं जातं. उठवल्यानंतर त्यांचं मग काय प्रातःविधी वगैरे उरकल्यानंतर त्यांचं थोडंसं योगा, त्याचप्रमाणे व्यायाम, सूक्ष्म व्यायाम वगैरे या माध्यमातून मुलांना ट्रेन केलं जातं. आणि नंतर मग त्यांची आंघोळी वगैरे केल्यानंतर आमचे अधीक्षक त्यांचे म्हणजे हाजरी वगैरे घेऊन त्यांच्यानंतर नाश्ता वगैरे सकाळी 8च्या दरम्यान दिला जातो. आणि नाश्त्यानंतर मग त्यांना काही कोण प्राथमिक काही असतील बाबा कुणाला काय झाले वगैरे जखम वगैरे असेल त्यांना असं औषधोपचार वगैरे केला जातो. मग त्यांना त्यावेळेस कोण आजारी असतील किंवा काय असेल असं मुलांना विचारलं जातं. आणि तसं काय आढळून आलं तर त्यांना मग जवळच्याच PSC केंद्र आहे त्या ठिकाणी मग घेऊन गेलं जातं. म्हणजे ते स्वतः अधीक्षक वगैरे घेऊन जातात, शिक्षक घेऊन जातात. आणि मग यामध्ये सोमवार ते शुक्रवार हा टायमिंग 11 ते 5 असतो. आणि शनिवारी सकाळी 8 ते 11:30 पावणे 12चा टायमिंग असतो. आणि त्याच्यामध्ये दररोज सकाळी 8 वाजता नाश्ता, नंतर 12:45 म्हणजे पावणे 1च्या दरम्यान जेवण, आणि संध्याकाळी पावणे 8 म्हणजे 7:30 नंतर संध्याकाळचं जेवण. आणि दुपारी साधारण 3, 3:15, 3:30च्या दरम्यान एक अल्प उपहार म्हणून अशा पद्धतीचं हे कामकाज आहे. नंतर मग ज्यावेळेस नाश्ता होतो, नाश्ता झाल्यानंतर हाजरी वगैरे झाल्यानंतर मुलं सकाळी साधारण 8, 8:30 ते 10, 10:30 वाजेपर्यंत अभ्यासिका घेतली जाते. मुलांना अभ्यासासाठी वगैरे बसवलं जातं. 11 वाजता शाळा भरल्यानंतर ते शाळेचं कामकाज होऊन 5 वाजता शाळा सुटल्यानंतर त्यांना मग त्यांचे कपडे असतील काय असतील त्यांचे स्वतःचे कपडे ते धुतात वगैरे व्यवस्थित. जे स्वतःच करतात. हां, स्वतः सर्व मुलं हे स्वतःचं करतात. आणि नंतर मग संध्याकाळी वगैरे थोडं खेळण्यासाठी 1 तास 1.5 तास सोडलं जातं. आणि संध्याकाळी मग 6, 6:30ला संध्याकाळची प्रार्थना घेतली जाते. आणि प्रार्थनेनंतर मग हाजरी वगैरे घेऊन नंतर मुलांना मग जेवणासाठी वगैरे दिलं जातं. जेवणानंतर मग संध्याकाळची अभ्यासिका असते 8, 8:30ला. मग अभ्यासिकेसाठी शिक्षकांची नेमणूक केलेली असते सर्कलप्रमाणे. दररोज एक शिक्षक याप्रमाणे अभ्यासिका साधारण 8:30 ते 10, 10:30पर्यंत चालली जाते. आणि त्यानंतर मग मुलांना सगळ्यांना झोपण्यासाठी सांगितलं जातं. त्याच्या अगोदर सर्व मुलांकडे चौकशी केली जाते, कसं आहे काय बघेल, सगळे व्यवस्थित आहेत का. मग त्यांना पाणी वगैरे पिऊन सगळ्यांना मग झोपण्यासाठी पाठवलं जातं. अशा प्रकारे दिवसभराचं ह्यांचं नियोजन राहतं. आणि मग हे कंटिन्यू. आणि ह्याच्यामध्ये मग वर्षभरामध्ये साधारण गणपतीच्या वेळेस एक 5-6 दिवस सुट्टी असते शासनाकडून. आणि दिवाळीची एक 10 दिवस. तेव्हा मग हे पोरं घरी जातात. हां, ही मुलं त्यावेळेस घरी जातात. मग ह्याच्यामध्ये काही मुलं अशी असतात की त्यांना आईवडील नाहीत, तर अशी मुलं मग त्यांचे काका असतील, मावशी असतील, ह्या सुट्टीच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडे जातात. आणि अदरवाईज आपल्याकडे मग या ठिकाणी त्यांचं सर्व मोफत, त्यांना कुठला 1ही रुपयाचा खर्च न करता या ठिकाणी आमच्या ट्रस्टमार्फत, शासनामार्फत त्यांची पूर्ण सुविधा केली जाते. आणि एक चांगल्या प्रकारचं शिक्षण कसं आपण त्यांना देण्याचा आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत.
त्याचप्रमाणे त्यांचे संस्कार वगैरे चांगले होतील यासाठी आम्ही विविध उपक्रम त्यामध्ये हे करतो. मग त्याच्यामध्ये शारीरिक व्यायाम असतील, योगासारखे क्लास असतील, त्याचं असे म्हणजे खेळातून म्हणा ह्याच्यातून, त्याचप्रमाणे इतर जे पाहुणे नातेवाईक म्हणजे पाहुणे असतात त्या पाहुण्यांच्या माध्यमातून एक उद्बोधन त्यांना म्हणजे आता आपण आरोग्य कसं ठेवलं पाहिजे, आपण कसं राहिलं पाहिजे, शिक्षणाचं त्यांना महत्त्व कळवून देऊन की त्यांची गैरहजर प्रमाण असेल. आता ह्यांचे आईवडील कसे थोडेसे गाव वाडी पाड्यातील असल्यामुळं शिक्षणाविषयी त्यांच्यामध्ये आवड म्हणा ह्या गोष्टी कमी असतात. पण आपण जसं तुम्ही बोलले की हे जे इकडे मुलं आहेत ते आदिवासी कम्युनिटीकडून आहेत, तर मी हे बघितलं आहे दुसऱ्या प्रोजेक्ट्सवरती जे इकडे मी काम केलं आहे की हे पेरेंट्स आपल्या पोरांना शेतावरती कामाला घेऊन जातात, नाहीतर ते लोक शॉप्सवरती कामावरती घेऊन जातात आणि त्यांना म्हणून त्यांना शाळेत पाठवत नाहीत. तर कधी कधी असं होतं की त्या पोरांना पण त्या गोष्टींची म्हणजे हे शेतावरती काम करायची, नाहीतर दुकानावर काम करायची, मध्ये गुटखा खायची, त्याची सगळ्याची एवढी सवय लागते की त्यांना तुम्ही शाळेत बसू नाही शकत. तर मग या प्रॉब्लेमपासून तुम्ही आदिवासी विभागाअंतर्गत काही योजना असतात त्यांच्यासाठी, मग त्या योजनांचं आम्ही त्यांना माहिती देतो की आपण तुम्ही जर ह्या आमच्या माध्यमातून आले तर तुम्हाला ह्या गोष्टी देखील फायदा मिळेल की आमच्यासाठी काय योजना आहेत का, त्या योजनांची देखील तुम्हाला माहिती मिळेल आणि त्याच्यामधून तुम्ही स्वतःचं कुटुंबाची देखील गुजराण चांगल्या प्रकारे करू शकता. त्याच्यामधून शिक्षण असेल तर शिक्षणाच्या माध्यमातून तिथं नोंद केली तर त्या ठिकाणी त्या नोंदीतून नोकरी लागू शकते. त्याचप्रमाणे तुम्हाला उदरनिर्वाहासाठी भाजीपाला असेल, त्याचप्रमाणे तुम्हाला व्यवसायासाठी काही ठराविक रक्कम किंवा शेती व्यवसाय असेल त्याच्यासाठी काही शेतीचे अवजारे हे देखील त्यांना मिळतात. मग हे आपण ज्यावेळेस त्यांना सांगतो मग त्यावेळेस त्यांना वाटतं की अरे आपल्याला काहीच माहिती नाही. मग ते कुठेतरी आमच्या जवळ येतात आणि त्याच्या माध्यमातून त्यांची मानसिक तयार होते आणि त्यांच्यातून मग ती मुलं वगैरे व्यवस्थित बेसिकली फक्त 200 किड्स नाही तर 200 फॅमिलीज त्या बोलू शकतो आपण काय त्यांना सपोर्ट केला जात आहे या स्कूलनी. टीचर म्हणजे स्टुडंट्सला शिकवलं नाही जात आहे, त्यांच्या फॅमिलीजला पण शिकवलं जात आहे आणि त्यांना पण सपोर्ट. फक्त शिक्षणच नाही तर आज ती त्यांची आर्थिक परिस्थिती आहे, आज तो समाज एकदम खाली आहे, त्यांना असं बाहेरच्या जगाविषयी माहिती नाही, त्या जगाविषयी देखील आपण आज जग कुठं गेलेलं आहे आणि आपण कुठे आहे आणि आपल्याला किती टप्पा पुढचा गाठायचा आहे, पण तो गाठण्यासाठी आपण जर प्रयत्न केलं तर आपण देखील यशस्वी होऊ शकतो हे त्यांना आपण सांगतो. सर लास्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. हा एक थोडा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, थोडा पर्सनल क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. तुम्ही असं या कार्यामध्ये एक 20 वर्षापासून म्हणजे तुमच्या लाईफ टाईमचे 20 वर्ष तुम्ही या कामात दिलेत. सर तुम्ही एक टाईपचे सुपर हिरो झाले. काय मोटिवेट करतं तुम्हाला अशा या कामावरती जेव्हा तुम्ही येता आणि तुम्ही एवढं डेडिकेशननी 20 वर्ष तुम्ही जेव्हा ही स्कूल चालवताय तर 200 मुलं आज आहेत तुमच्याकडे, म्हणजे 20 वर्षामध्ये कितीतरी हजारो मुलं तुमच्या हाताखाली घालून शिकून पुढे गेले असतील. तर काय अशी मोटिवेशन आहे जी तुम्हाला हे काम करायला रोज मोटिवेट करते आणि तुम्ही रोज उठून बाहेर? आणि काय माहिती आहे का सर, ॲक्च्युली मी सुरुवातीला जो आलो तो नोकरीसाठी आलो, पण ज्यावेळेस कळलं की आपण बघतो आता मी ज्या ठिकाणी माझं गाव आहे त्या ठिकाणी एवढं म्हणजे जो समाज आहे कुठला आहे तो जरा सधन झालेला आहे, पण इकडं आल्यानंतर पाहिलं की हे खूपच मागे आहेत, अभ्यासाबाबत असतील किंवा इतर बाकीच्या सराउंडिंगमध्ये सुद्धा खूप मागे. ज्यावेळेस आम्ही पहिल्या वेळेस ज्यावेळेस ह्यांच्या वाड्यामध्ये गेलो, गावामध्ये गेलो ना, त्यावेळेस आम्हाला पाहिल्यानंतर ते महिला वगैरे डोक्यावरचे हंडे ना फेकून देऊन पळून गेले होते सुरुवातीच्या काळामध्ये, घाबरून पळून गेले होते. पोरांना घेऊन जाणार. मग त्यानंतर मग आम्ही काय केलं की अरे म्हणलं हे काहीतरी वेगळं होतं आहे. मग त्यावेळेस आम्ही आजूबाजूला जरा विचारलं, अरे म्हणले ते खूप भित्रे आहेत आणि त्यांना काय बाकीच्या गोष्टीविषयी माहिती नाही, कारण 20 वर्षाच्या अगोदरचा काळ आहे त्यावेळेसचा. मग त्यावेळेस नंतर मग आम्ही काही गावातील काही मंडळींना घेऊन सुरुवातीला त्यांच्यामध्ये गेलो आम्ही. मग त्यांना ह्या गोष्टीविषयी सांगितलं की आम्ही शिक्षक आहोत, आम्ही असं या आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, आपली शाळा नवीन सुरू केलेली आहे, तुम्ही जर तुमची मुलं शाळेमध्ये दाखल केली तर एक मुलांचं चांगलं शिक्षण होईल आणि त्याच्यामधून एक त्यांना नोकरी असेल, एक चांगला प्रकारचा व्यवसाय ते करू शकतील आणि आपल्या कुटुंबाबरोबरच आपला समाजात देखील तुमचा हे सुधारू शकतील. मग त्यांनी कुठेतरी आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यातून मग एक करत आम्ही नोकरीसाठी आलो आहे हे आम्हाला विसरून
एक मोठं कार्य आपल्याला मिळालं आहे. का म्हणतात नाही की मेवा तर भेटतो, त्याच्याबरोबर ही आम्हाला सेवा भेटलेली आहे, हे खूप समाधान आहे. कारण लोकांना बऱ्याच सेवा करायची असते पण कुठं जायचं माहीत नसतं. पण हे आम्हाला त्या परमेश्वर कृपाने ते एक सेवा मिळालेली आहे. पण काही असं हे असतं की त्या सेवेचं महत्त्व पटवून घेतलं पाहिजे. काही असे आज पण आहेत की फक्त पगार आणि पगार मिळाला की विषय संपला, असं नाही आहे. पण आम्हाला आमचा आता तुम्ही जरी मला विचारलं की तुमचा पगार किती आहे, मला पूर्ण आकड्यात सांगता येणार नाही की एवढा एवढा पगार आहे. कारण त्याच्याकडे लक्ष नाही, तो मिळणारच आहे आपल्याला. पण ही सेवा जी मिळणार आहे ती तेवढी जेवढी सेवा आहे ती जास्तीत जास्त केल्यानं, आणि आपण म्हणतो ना मंदिरात देव आहे किंवा कुठे महाबळेश्वरला देव आहे किंवा देवस्थानी देव आहे, जो तिथं देव नाही तर खरा देव हा ह्यांच्यामध्ये की जो खरंच मागे आहे ना त्याला उभा करण्यात जो देव आहे ना तो खरा देव आहे. असं मला असं वाटतं की मी जो क्वेश्चन तुम्हाला विचारलेला की व्हॉट मोटिवेट्स यू, त्याचा आन्सर तुम्ही जे आता स्टोरी सांगितली आणि मला असं वाटतं की वर्क इज वर्शिप. हेज अ रिअल एक्झाम्पल तुम्ही आहात. आणि दिस इज वॉट मोटिवेट्स यू टू डू दिस. कारण तुम्हाला असं वाटतं की दिस इज नॉट जस्ट युअर जॉब बट दिस इज अ टाईप ऑफ वर्शिप टुवर्ड्स द रिअल ऑलमाइटी व्हिच इज नॉट इन द टेम्पल. आणि ह्या गोष्टी करत असताना आपण जॉब म्हणेन ना, जॉबच्या पुढं जाऊन करावं ना त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी होतात सर. आपण 8 तास ड्युटी 12 तास ड्युटी करून काहीही होऊ शकत नाही. एवढ्या ड्युटीमध्ये काहीच करू शकत नाही आपण. ह्याला ज्यावेळेस आपण ती रेषा ओलांडून पुढं जाऊ त्यावेळेस आपण काहीतरी करू शकतो समाजासाठी म्हणा ह्याच्यासाठी. आणि तशा प्रकारे केलं तरच ह्या सगळ्या गोष्टी होतात. तसं केलं आहे म्हणून आज जवळजवळ माझ्याशी मला वाटतं 500 ते 1000 लोक माझ्याशी कनेक्टिंग आहेत की आजपर्यंत त्यांनी त्यांच्या माध्यमातून काही ना काही शाळेला मदत केलेली आहे. आणि आज जी मुलं शिकता येत आहेत, जरी शासनाकडनं मदत नाही झाली तरी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या शिक्षणासाठी पुढच्या शिक्षणासाठी देखील आपण त्यांना जेवढं सहकार्य करायचं आहे ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि आजपर्यंत आहे व्यवस्थित. पुढं बघूया आणखीन काय करता येईल मुलांसाठी. आज आमची एवढीच इच्छा आहे की ही MPSC UPSCमध्ये जर मुलं आमची सक्सेस झाली तर आमच्या शाळेसाठी म्हणा की ह्या समाजासाठी एक आदर्श असेल. एक आदिवासी समाजातील सामान्य कुटुंबातील गाव वाड्यापाड्यातील मुलगा देखील एक UPSC होतो, एक कलेक्टर होऊ शकतो, हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे. म्हणून आम्हाला आमचीसुद्धा एक ती परीक्षा आहे आणि त्यामुळं ती मुलं देखील तेवढी आम्हाला साथ देत आहेत. बघूया भविष्य जर उज्ज्वल असेल त्यांचं तर ते नक्कीच होईल. आणि त्यासाठी ते जर झाले तर एक पाठीमागची जी पिढी आहे त्यांना आदर्श निर्माण होईल की आपल्यातला जे माणूस कलेक्टर जिल्ह्याचा प्रमुख होऊ शकतो, मग आपण का नाही हा. आणि त्यामुळं एक आमचा तो एक प्रयत्न आहे. आज आपली शाळा जरी 7वीपर्यंत आहे तरी आम्ही आता आमच्या ट्रस्टने जागा घेतलेली आहे. त्याच्या पुढच्या भविष्य म्हणजे पुढं जाऊन 8वी 9वी 10वी आमचं एक नियोजन आहे की 12वीपर्यंतचं जर मुलांना शिक्षण मिळालं तर आमच्या माध्यमातून तर ती पिढी तो मुलगा एक वेगळ्या प्रकारे समाजामध्ये जाणार हे आम्हाला खात्री आहे. कारण 1ली ते 7वीपर्यंत नेमकं काय म्हणते बेस पक्का व्हायला आणि ती मुलं बाहेर पडतात. त्यामुळं आम्हाला आमचं पुढं कंट्रोल काही नाही म्हणलं तरी कमी होतं. पण हीच शाळा जर 12वीपर्यंत गेली तर आम्हाला 1ली ते 12वीपर्यंत एक मुलगाला पूर्ण सर्वांगीण विकास त्या मुलाचा करण्याच्या दृष्टीने आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत. आणि एक मुलगा त्याला कुठेही अडणार नाही. मग समाजात असो कुठेही गेला तरी त्याला कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं ह्याच्यामध्ये की हिंमत. सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे. तुमच्याकडे पैसा किती आहे, बँक बॅलन्स किती आहे ह्याला कुणीही बघत नाही, तर तुम्ही किती स्मार्ट आहोत आणि किती हुशार आहोत ह्या गोष्टीला महत्त्व आहे. आणि आम्ही त्यासाठीच प्रयत्न करत आहोत. थँक्यू सो मच अप्पासाहेब. तुम्ही जे आज म्हणजे जी हे आपलं इंटरॅक्शन झालं आहे हे म्हणजे संडेचं बेस्ट इंटरॅक्शन असेल असं मला तर वाटतंच फॉर शुअर. तुम्ही जे पण तुम्ही बोलले त्या इंटरव्ह्यूमध्ये इट इज गोइंग टू बी अ ग्रेट मोटिवेशन फॉर एव्हरीवन हू इज गोइंग टू लिसन टू फॉर शुअर. विनीत पीछे मुंडी हिला रहा है. विनीत इज रिकॉर्डिंग दिस व्हिडिओ बिकॉज आय एम शुअर ही इज ऑल्सो अंडरस्टँडिंग दिस. अँड I don't have any words, but I feel Appasaheb is a superhero in himself. The way words he speak, the future plan that he has, म्हणजे जे ते पुढे विचार करतायत की आम्हाला काय करायला पाहिजे आणि आम्ही अजून काय करू शकतो. म्हणजे 20 वर्षापासून जे ते करतायत आणि जे या पॉईंटपर्यंत पोचले ते तर आहेच, पण पुढे अजून काय करू शकतो. आणि थँक्यू सो मच इज वॉट आय वुड से.
थँक्यू फॉर पुटिंग ऑल दिस थिंग्स इन अस. आपण तर व्हिडिओवरती बघतोच आहे, पण आय डोंट नो इफ आय कॅन थँक्यू फॉर द सर्विस, कारण दॅट इज वॉट विल कम फ्रॉम एव्हरी वन एल्स हू इज वॉचिंग. आणि बस लास्ट हीच एक इच्छा आहे की तुम्ही एक आम्हाला तुमच्या शाळेचा टूर द्या. ओके आणि आपण एक ते रेकॉर्ड करू. आणि अप्पासाहेब सिरियसली थँक्यू सो मच फॉर सच अ नाईस इंटरव्ह्यू. इथं बघा, हा इयत्ता 4थीचा वर्ग आहे आणि आज रविवारची सुट्टी आहे, परंतु मुलं जे आहेत ते आपलं स्वतः त्यांचं काय झालेलं आहे, कपडे वगैरे धुवून मग ते अभ्यास करत बसलेले आहेत, काय खेळतात बसतात असं. म्हणजे हा 4थीचा वर्ग आहे. या ठिकाणी हे जे आहे ना आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पाठ असतो आणि त्या पाठाच्या अनुषंगाने हे त्यांची पूर्ण हिस्ट्री या ठिकाणी उतरवण्यात आलेली आहे. असं मुलांना प्रत्येक म्हणजे ह्या मुलांना लिहिता वाचता यावं म्हणून असे हे पूर्ण स्टिकर्स वगैरे लावलेले जाण्याची की सहज चालता उठता बसता त्यांना वाचन करता यावं, म्हणजे अशा प्रकारे हे केलेलं आहे सर्व. त्या मुलांसाठी टी व्ही वगैरे दिलं जातं, ह्याच्या माध्यमातून मुलांना व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना शिक्षण दिलं जातं. मग कविता असतील, काही पाठ असतील, एक वेगळ्या प्रकारचं आपण तर शिक्षण देतोच, त्याचबरोबर ह्याच्या माध्यमातून देखील त्यांना आपण जास्तीत जास्त कसं आणखीन समजेल उमजेल ह्या पद्धतीनं त्या ठिकाणी ते शिक्षक देत असतात. तर आज आपण बघतो हे जे आहे, आज रविवारची सुट्टी असल्यामुळं काही पालक वगैरे येत असतात, मग मुलांना भेटण्यासाठी वगैरे असतात. आज काही पालक आलेले आहेत, मग ते चालू आहे त्यांचं म्हणजे असं. इथं मुलींचं वगैरे वसतिगृह, इथं मुलींचं वसतिगृह आहे, मुली इथं राहतात आणि इथं मुली राहतात आणि मुलांची देखील त्या समोरच्या तिकडे मुलांची सोय केलेली आहे, अशी मुलं राहतात. आणि जेवणाचं देखील इथं जेवण वगैरे बनवलं जातं. या तिकडे दाखवतो. इथं हे स्वयंपाक रूम आहे, इथं मुलांचा स्वयंपाक वगैरे बनवला जातो व्यवस्थित. इथं भात भाजी वगैरे इथं बनवली जाते इथं, आणि तिथं चपाती वगैरे बनवली जाते. आणि मग 1:45 वाजता जेवणाचं वाटप केलं जातं इकडनं. इथून इथं येऊन मुलं घेतात जेवणाचं. इथून मग घेऊन असेल रांगेमध्ये येऊन मुलं जेवण घेऊन जातात. या आणि मुलं मग काय खेळायचं असेल तर थोड्या वेळ खेळ वगैरे खेळतात इथं मुलं. तर आज या इकडं सरांच्या माध्यमातून जो फुटबॉल आलेला आहे, या रे मुलं या इकडे या. आणि आज काय सरांचं नाव? माझं नाव गौरव. गौरव सर, तुमचं खरंच धन्यवाद या ठिकाणी तुमच्या माध्यमातून, कारण तुमच्या माध्यमातून आज मुलांसाठी या ठिकाणी फुटबॉल देण्यात येत आहे. त्यासाठी सरांच्या टाळ्या वाजवून स्वागत करा. आता कोणाला फुटबॉल खेळायला आवडतो? मी टाकतो मग, पण पडायचं विडायचं ना. नाही पडा. हां 1 2 3 गो. I wish I could get more footballs, but there is only one. सर तुम्ही सरांचा फोटो देवेशचा मित्रांचा कोण आहे? फ्रेंड्स कोण आहे? नाव सांग. रोशन. कोण आहे? रोशन कोण आहे? अजून कोण आहे? रोशन अजून राया कोण आहे? हां अजून कोण आहे? दत्ता. दत्ता पकडतो त्याला. अजून कोण आहे? महेश कोण आहे? आर्यन साजन रवी अर्णव. सांग सगळ्यांची नावं सांग. कैलास नितेश दे ना मला एकटाच काय खातो. योगेश गौतम सौरभ रवी सागर साहिल. तो बघ हा विनीत. बोल विनीत दादा. अरे सार्थक काका. केस वाईट झाली त्याची. विनीत काका झाला. तुझं नाव सांग आता. असा उलटा कर कॅमेरा. ब्लॉग बनव. काय तुझं नाव? माझं नाव आहे आदित्य. 7वीला.
गोलकीपर हाताने अडवू शकतो. मेसी भी है दुसऱ्या कोणी हात लावला तर तो direct बाहेर कौन पहिला यो मेसी है हा पहिला वाला ए मेसी काय बोलतो काय दक्ष मेसी ये मेरा गँग आहे इधर क्या आपण सगळे काय आपण कोण आहे प्रेक्षक आपण सगळे प्रेक्षक काय प्रेक्षक विनीत इज टीचिंग देम हाऊ टू आता प्रेक्षकांनी खालती थांबायचा मी जरा शूट करून येतो इकडेच थांबा हां थांबा जरा विनीत इज टीचिंग ये क्या ऐसा टीम का फोटो भी ले रहे क्या oh my God. बना रहा हूँ विनीत इज गोइंग फुल प्रोफेशनल फीफा एंड ये हमारा रेफरी है अरे नहीं ये दूसरा टीम है क्या तुमच्या टीमचं नाव काय रोनाल्डो टीम तुमच्या टीमचं नाव काय तुमच्या टीमचं नेम रोनाल्डो तुमचे मेसी अच्छा रोनाल्डो वर्सेस मेसी अच्छा तालिया तालिया रोनाल्डो वर्सेस मेसी के लिए ओके ये हम लोग प्रेक्षक है Cheers. तुम्ही कोणाला रोनाल्डो की ये हम लोग चीयर स्क्वाड है चीयर लीडिंग स्क्वाड रोनाल्डो वाले ओरडा रोनाल्डो. मेसी वाले कोण आहे मेसी. मेसी एक ही है मेसी एक है चलो स्टार्ट करते हैं